अकोलेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा उत्साहात. राज्यस्तरीय शैक्षणिक पुरस्कारांचेही वितरण. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने इंदोरी फाटा येथील मातोश्री लॉन्स येथे गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा उत्साहात पार पडला. 10वी 12वी व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण सेवकांना राज्यस्तरीय शैक्षणिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शेठ नानजीभाई खेमजीभाई ठक्कर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, प्रभाकर फापाळे, पुष्पाताई लहामटे, नीताताई आवारी, राजेंद्र पांडे, नवनाथ जाधव, बाजीराव फराटे, अनिल रहाणे, सविता मेहेत्रे, बिरबल वाकचौरे, सौ परिघा आरोटे, सुनील धुमाळ, अशोक उगले, सचिन खरात, दत्ता जाधव, हरिभाऊ फापाळे, सुनील शेणकर, शंकर संगारे, सचिन लगड, हरिभाऊ आवारी, जगन्नाथ आहेर, ललित मुतडक, गणेश रेवगडे, संजय गायकर, सुनील आरोटे, संजय फुलसुंदर, अक्षय आभाळे, राजेंद्र राठोड, सुरेश देशमुख, दत्ता हासे, प्रवीण धुमाळ, राजेंद्र मालुंजकर, शांताराम सोनवणे, गणेश आवरी आणि विजय शेळके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी शिक्षण महर्षी राघू सावळेराम जाधव यांना जीवन गौरव पुरस्कार, विजय धुंडा कातडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, जगन्नाथ एकनाथ जाधव, संजय बाबूराव उकिरडे व प्रल्हाद भिवसे नेही यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, तर कैलास सखाराम कोते यांना दिव्यांग क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्हांचे वितरण करण्यात आले. अनिल रहाणे व सचिन लगड यांनी सूत्रसंचालन केले, तर अशोक उगले यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य 1999 सालात विद्यालयाची स्थापना करून आदिवासी भागात शिक्षणाची गंगा पोहोचवली. आज कितीतरी विद्यालयातील मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आपण सक्षम केले. तसेच बरीच मुले आपल्या सर्व कौशल्यांसह इतर क्षेत्रामध्ये आपलं नाव या ठिकाणी उज्ज्वल करत आहे. त्याचप्रमाणे विद्यालयाचा निकाल सातत्याने 100% लागला आहे. अतिशय छोटं गाव, परंतु अकोले तालुक्याच्या नकाशावर एक वेगळ्या प्रकारचा ठसा आपल्या शाळेने उमटवला आहे. विद्यालयाचा 2014 सालचा 17 वर्षातील कबड्डीचा मुलांचा संघ विभागीय पातळीवर या ठिकाणी खेळला गेला. केवळ ही एक आपली पुण्याई म्हणावी लागेल. आपण या विद्यालयाचा नावलौकिक होण्यासाठी हिऱ्याची पारख करून मुख्याध्यापक व कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. हे करत असताना आपण जर हिऱ्याची भूमिका पार पाडली आहे, आपणास राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आनंद होत आहे. आपण आदिवासी व दुर्गम भागातील गोयरे या ग्रामीण भागात शिक्षण पूर्ण करत असताना आपण शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करण्याचे ध्येय ठरवले आणि डीएड आणि बीएड एमएड पर्यंत उच्च शिक्षण घेऊन शैक्षणिक क्षेत्रामध्ये पाऊल टाकले आहे. आणि म्हणून आपल्याला पत्रकार संघाचा हा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. आपले मनपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. यानंतर राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सन्माननीय कैलास सखाराम कोते सर, अंबिका माध्यमिक विद्यालय अंबड, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर यांना या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आपण महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने आपणास राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देताना आम्हास विशेष आनंद होत आहे. आधुनिक काळात शिक्षणाचा खरा अर्थ केवळ पुस्तकी ज्ञान देणे नसून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास करणे हा आहे. हे उद्दिष्ट समोर ठेवून आपण हा आदर्श निर्माण केला आहे. म्हणूनच आदिवासी समाजाच्या कार्यासाठी आपलं जीवन आपण समर्पित केलं. आपण शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने आपणास सन्मानित करण्यात येत आहे. यानंतर सन्माननीय श्री संजयजी उकिरडे सर आपणासही या ठिकाणी राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरवण्यात येत आहे.
माननीय श्री संजय बाबूराव ओकिर्डे सर, मुख्याध्यापक, जय भवानी माता विद्यालय केळवण, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर यांना या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आपण शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आपणास राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरवण्यास आम्हास अत्यानंद होत आहे. आपण सर गेली 26 वर्ष आदिवासी भागात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहात आणि म्हणूनच या योगदानाबद्दल आपणास राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. यानंतर माननीय श्री मधुकर बाबूराव मोखरे सर, सर्वोदय विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरविरे, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर, आदरणीय मधुकर बाबूराव मोखरे सर यांना राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्काराने गौरवण्यात अत्यानंद होत आहे. 2024-25 मध्ये माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात तालुक्यामध्ये तृतीय क्रमांक, तर 2025-26 मध्ये प्रथम क्रमांक हा बहुमान आपण या ठिकाणी मिळवला आहे. अनेक बियाणांचं रोपण करून बीज बँक आपण तयार केलेली आहे आणि म्हणून आपणास हा पुरस्कार देताना अतिशय आनंद होत आहे. विद्यालयाचा नावलौकिक वाढावा, भौतिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीनं राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कारानं आदरणीय मोखरे सर आपणास गौरवण्यात येत आहे. यानंतर आदरणीय श्री जगन्नाथ एकनाथ जाधव सर, मुख्याध्यापक, आदर्श आश्रमशाळा भंडारदरा कॅम्प मवेशी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. आपणास विनंती आहे, आपणासही राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. आपण BSc B.Ed आणि डिप्लोमा कोर्स इन स्कूल मॅनेजमेंट यांचे शिक्षण पूर्ण केले. गेली 16 वर्ष आपण अध्यापन करीत आहात. आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांच्या शैक्षणिक जबाबदारी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्याकडे असते. विविध प्रशिक्षण, शैक्षणिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य निर्मिती केली आहे आणि म्हणूनच 2025-26 मध्ये आपल्याला कृतीशील शिक्षक म्हणूनही या ठिकाणी सन्मान मिळाला आहे. ही विशेष बाब अभिमानाची आहे आणि या आपल्या या शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीनं राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारानं आपला या ठिकाणी गौरव होत आहे. आदरणीय प्रल्हाद नेहे सर, आपलाही या ठिकाणी पुरस्कार देऊन गौरव होत आहे. नेहे सर, आपणास विनंती आहे, आपणही या पुरस्काराचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाच्या निमित्तानं एक विशेष असा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. डॉक्टर भाटकोळी हॉस्पिटल येथे आरोग्य सेवक म्हणून कार्यरत असणारे बिरबल बादशाह वागचौरे यांचा या ठिकाणी सन्मान, विशेष सन्मान या निमित्ताने होतोय. डॉक्टर भाटकोळी हॉस्पिटल येथे आरोग्य सेवक पदावर कार्यरत असणारे बिरबल बादशाह वागचौरे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी होतो. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्यांना या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. यानंतर आर्यजित सचिन वागचौरे यांचाही सत्कार या ठिकाणी विशेष संपन्न होतोय. GEE मध्ये 64%, MSc IT मध्ये 98.20% गुण मिळवून या ठिकाणी विशेष प्रावीण्य मिळवलं आहे आणि म्हणून आर्यजित सचिन वागचौरे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आर्यजित सचिन वागचौरे यांचा विशेष सन्मान होतोय. त्यानंतर दीपाली संजय गायकर मॅडम यांचाही विशेष सन्मान या ठिकाणी होतोय. दीपालीताई संजय गायकर यांचाही विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय
मुख्याध्यापक ज्यांना आदर्श पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे, कृपया आपण फोटोग्राफीसाठी समोर यायचे. मान्यवरांच्या समोर या ठिकाणी आपण यायचे. सर्व मुख्याध्यापकांना विनंती आहे. समोर समोर बघा समोर. धन्यवाद सर. यानंतर 100% निकाल लागलेल्या शाळांचा मुख्याध्यापक जे आहेत त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतो. पत्रकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले जे पत्रकार बांधव आहेत त्यांच्या मुलांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी होतोय. सर्वात प्रथम वैष्णवी हरिदास आरोटे, आपणास विनंती आहे आपण विचार मंचावरती यायचं आहे. वैष्णवी हरिदास आरोटे, हरिभक्त पारायणकर सावित्रीबाई विद्या मंदिर विठे, ज्यांचा नामोल्लेख होतोय, कृपया आपण अल्पशा वेळेमध्ये यायचे. यश संजय गायकर ब्राह्मणवाडा. वैष्णवी चला पटपट. ज्यांचा नामोल्लेख होतोय अल्पशा वेळेमध्ये यायचे. यश संजय गायकर, आपणास विनंती आहे आपणही विचार मंचावरती यायचे. समोर पत्रकार संघाच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहतात. त्यांचं मी पत्रकार संघाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. दरवर्षी आपण या कार्यक्रमाचं वास्तव करून या पत्रकार संघाचे व्याप्ती सांगत असतो. महाराष्ट्रासह इतर 4 राज्यात नवे आता देशभर हा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि त्याचे सभासद पोहोचलेले आहेत. खरं तर पत्रकार संघाच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात अतिशय भरीव असं योगदान या समाजासाठी पत्रकार संघाने दिलं. पत्रकारांचेच नव्हे तर समाजातील सर्व घटकांचे प्रश्न सोडवण्याचं काम हा पत्रकार संघ नेहमी करत असतो. पत्रकार संघाने केलेल्या कार्याची यादी खूप मोठी आहे. तरी सुद्धा आजचा हा फक्त गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा आणि तालुक्यातील जे मुख्याध्यापक आहेत ज्यांचा निकाल 100% लागलेला या शाळांचा, त्या मुख्याध्यापकांचाही गौरव या ठिकाणी संपन्न होतोय. दरवर्षी आपण सर्वजण या पत्रकार संघाच्या या गुणवंत गौरव सोहळ्यासाठी उपस्थिती दर्शवून जो पत्रकार संघावर आपला विश्वास आहे तो ठेवत असतात. याही वर्षी आपण उपस्थित आहात. कार्यक्रम अतिशय देखणा दरवर्षी होत असतो. याही वर्षी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करण्याची, त्यांना शाबासकीची थाप देण्याची संधी आपण या पत्रकार संघाला दिली, म्हणून सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरं तर आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 25 वर्षापासून आम्ही या तालुक्यातील इयत्ता 10वी 12वी मध्ये प्रथम येणाऱ्या 3 विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व शालेय साहित्य वाटप उपक्रम आज दिनांक 2/7/2026 रोजी या मातोश्री मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती लाभली, ज्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली, ते असे थोर दानशूर व्यक्तिमत्व आणि ज्यांनी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये दातृत्व, कर्तृत्व आणि 365 दिवस 24 तास दानधर्म ज्यांच्या दारातून सुरू असतो, ते शेख नांदीबाई खिंडीबाई ठक्कर खानावाला ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याचबरोबर आमच्या शब्दाला विनंतीला मान देऊन खरं तर गेल्या 1 महिन्यापूर्वी आपण ज्यांची तारीख घेतली होती आणि विद्यार्थ्यांना खरं मार्गदर्शन ज्यांचं पाहिजे होतं
कारण ज्यांनी सदरक्षणाय फलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राला गेले 2 प्रकरण उघडकीस आणले. जे खराब नावाचं प्रकरण आणि नंतर गडगे नावाचं प्रकरण ज्या भूमिपुत्राने ज्या उघडकीस आणलं होतं ते सोमनाथजी वाकचौर साहेब येणार होते, मात्र SP साहेबांच्या मीटिंग असल्यामुळे ते येऊ शकले नाही. मात्र असे दुसरे डॅशिंग कर्तव्यदक्ष अधिकारी श्रीरामपूर विभागीय उपाधीक्षक यांना साथ देणारे, त्यांच्या कर्तृत्वातून हे दोन्ही प्रकारे त्यांना साथ दिली. ते उपस्थित राहिलेले माननीय DYSP साहेब कुणालजी सोनवणे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर माझ्याबरोबर पत्रकार संघात काम करणारे आमचे नवनाथजी जाधव, त्याचबरोबर आमचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव माननीय अनिलजी राणे काका, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे कोल्हापूरचे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाजीरावजी फराटे, आमच्या पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अशोकजी उगले, त्याचबरोबर आमच्या पत्रकार संघाचे सचिव हरिभाऊ फापाळे, त्याचबरोबर माझ्याबरोबर काम करणारे सर्व ज्ञानवंत बुद्धिमंत ज्ञानाचे तुषार उडवणारे सर्व पत्रकार बांधव आणि खरं तर हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गेले अनेक वर्षांपासून मला साथ देणारे आम्ही सर्व हाडाचे पत्रकार आणि माझ्या तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव यांच्या आशीर्वादाने आम्ही हा उपक्रम या ठिकाणी घेत असतो. या कार्यक्रमासाठी आपण तालुक्यातील 90 माध्यमिक विद्यालय, 32 बेसिक आश्रमशाळा, त्याचबरोबर उच्च माध्यमिक 12, त्याचबरोबर नर्सिंग, MPSC UPSC यामध्ये ज्यांनी प्रावीण्य प्राप्त केलं अशा सर्व गुणवंतांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. खरं तर कार्यक्रम दरवर्षी आपण टायमिंग देतो, पण आपण आपल्या कार्यक्रमामध्ये एक रूपरेषा ठेवलेली आहे. आपण पहिल्यांदा आल्यानंतर विद्यार्थ्यांना भोजन देण्याचं काम करतो. पहिलं जेवण दिल्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात करत असतो. खरं तर प्रत्येक आईवडिलाला एक मुलगा आणि एक मुलगी असल्यामुळे प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न असतं का माझ्या मुलाने यश संपादन केल्यानंतर त्या मुलाचा सत्कार सन्मान सोहळा होणं हे प्रत्येक आईवडिलाला आनंद वाटतो आणि ते करण्याचं भाग्य आमच्या राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना मिळालं. खरं तर मी राज्य पत्रकार संघाचा राज्य सेक्रेटरी असताना संपूर्ण राज्यभरामध्ये हा उपक्रम सुरू असतो. ज्या ठिकाणी काय द्यायचं आहे ते देण्याचं काम आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून देत असतो आणि म्हणून आम्ही देखील या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा सन्मान करतो ते उद्याचे आदर्श भारताचे नागरिक ठराल आणि त्यांच्याकडून देखील असेच उपक्रम व्हावे हीच आमची अपेक्षा आहे. खरं तर आज राज्य पत्रकार संघाच्या वतीने आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांचं उल्लेखनीय कार्य आहे, ज्यांनी आपल्या वर्षभरामध्ये आपल्या शालेय कामकाजामध्ये मोठं ज्ञानाचं कार्य केलं, शिष्यवृत्तीमध्ये जे विद्यार्थी घडवले, माझ्या आदिवासी भागातील विद्यार्थी असो, सॉरी आदिवासी शिक्षक घेतल्यानंतर राग मानू नये, पण असे विद्यार्थी देखील शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करण्यासाठी ज्यांनी योगदान दिलं अशा निवडक आश्रमशाळा असेल, माध्यमिक विद्यालय असेल, उच्च माध्यमिक विद्यालय असेल अशा गुणवंतांचा सन्मान सोहळा त्यांना राज्य पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत. त्याचबरोबर ज्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्या शाळांमध्ये 100% मुख्याध्यापकांनी निकाल यशस्वी केले त्या मुख्याध्यापकांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. त्याचबरोबर ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आमच्या अकोले असेल, संगमेश्वर असेल आणि संपूर्ण भागामध्ये त्या काळामध्ये आज जरी ते तब्येत त्यांना साथ घेत नसली तरी त्यांनी शिक्षणाची दारं ग्रामीण भागात उघडली. पाडोशी असेल, तिरुंगण असेल, पांढरे असेल, सावरगाव फुले असेल या भागामध्ये ज्यांनी शैक्षणिक संकुल सुरू केली. आजही हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि खरं तर हे काम करत असताना शेवटी त्या माणसाच्या पाठीवर थाप देण्याचं काम आम्हाला राज्य पत्रकार संघात करायचं असतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, असे राघू सावरराम दादा जाधव यांना आपण या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करणार आहोत. मी तर सर्व शिक्षकांना राघू सावरराम दादा जाधव सर्वांना परिचित आहे आणि त्यांनी त्यांच्या भागात केलेलं कार्य, आमच्या भागात केलेलं कार्य आजही त्या ठिकाणी ते चांगल्या प्रकारे योगदान देत आहे. आणि खरं तर आम्ही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना आम्ही देखील देणारे पत्रकार आहोत, आम्ही घेणारे पत्रकार नाही, ही माझी पहिल्यापासून भूमिका आहे. कारण मी ज्यांच्या माध्यमातून काम करत असतो ते नांदीबाई खंजीबाई ठक्कर खानावाला अनेक जणांना मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, सेट भरपूर माल आहे. नांदीबाई खंजीबाई ठक्कर खानावाला यांच्याकडे इतका माल आहे का तो संपूच शकत नाही, पण ती घेण्याची कला
अजूनही कुणाला अवगत नाही, ती कला मला अवगत झाली. जर काही मिळवायचं असेल तर एका चक्करमध्ये काहीच मिळत नाही. ते शेतकून मिळवायचं जर असेल तर शेत सुद्धा परीक्षा भरतात आणि जर मला म्हणतात शेठ आले, शेठ बोलले, शेठ निघून गेले. विषय तसा नाही. नाईजीबाई केंजीबाई ठक्कर ठाणावाला यांना कोणीच एवढं लुटलं नसेल एवढं मी त्यांना लुटलेलं आहे. मी जिथं मागत तिथं त्यांनी मला कधी नाही म्हणलं नाही. अनेक शाळांना खुर्ची लागत असेल, अनेक शाळांना जिथं वाघाने मुलीचे प्रकार घडले तिथं मी त्यांच्या माध्यमातून आर्थिक पैसे सुद्धा देण्याचं काम केलं. अनेक शाळांना कर्ती देण्यासाठी सुद्धा मी अग्रभागी राहिलो. मग तो निकष काय असेल तुम्हाला निकष माहीत नसतो, मग त्या निकषानंतर तुम्ही नाराज होता. पण त्या ठिकाणी देण्याचं काम त्यांनी केलं असेल. कोरोना काळामध्ये असेल मध्ये आपत्ती आली मागच्या वर्षी, त्यावेळेस सुद्धा आम्ही मराठवाड्यामध्ये किराणा साहित्य वाटप केलं असेल. असं काम करत असताना त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. अनेक देशांमध्ये मला जाण्याची त्यांच्याबरोबर संधी मिळाली आणि म्हणून मी अशा माणसाला या व्यासपीठावर काय आणत असतो, तुम्ही देखील त्यांच्याकडून फायदा करून घेतला पाहिजे. कारण ते देणारे आहे. फक्त तुम्ही जो पाठपुरावा करता तो पाठपुरावा तुम्ही थेट करत चला. नो एजंट थेट कनेक्शन, त्यांना कोणत्याही एजंटची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट जा. असा कोणताही माणूस नाही का त्याला त्यांच्या दारातून मागे यावं लागतं. 365 दिवस 24 तास त्यांच्या तिथे गेल्यानंतर मी कुणालाही माघारी पाठवत नाही. खरं तर या कार्यक्रमासाठी अकोले तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनीलजी धुमाळ सर आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यावं. असा हा उपक्रम आम्ही घेत असतो आणि परमेश्वराला मी एकच विनंती करेन, आम्हाला अजून 50 वर्ष असा काम करण्याचं भाग्य मिळो. कारण मी जो तुमच्या समोर उभा आहे तो फक्त एका शिक्षकामध्ये उभा राहिलो. कारण मला देखील एका शिक्षकाने घडवलं आणि त्या शिक्षकाने अनेक विद्यार्थी घडवले. ते करत असताना त्या शिक्षकाचं दिलेलं दान ते इतर विद्यार्थ्यांना कसं देता येईल यासाठी आम्ही देखील वया असेल, दप्तरा असेल, सत्रांची असेल, मुलांना जर सत्रांची असेल, जे शाळांसाठी देता येईल ते देण्याचं काम आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून आणि NTV ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. भविष्य काळात देखील हे काम असंच पुढे चालू राहील. महाराष्ट्र पत्रकार संघ जवळजवळ आपले 27,000 मेंबर आहे. 27,000. कारण पुऱ्या महाराष्ट्रात मी फिरत असतो. सगळीकडे आपल्या गावाकडचे मेंबर आहे. मी आवाजून त्यांना बोलवत असतो कार्यक्रमामध्ये आणि आवाजून ते येत असतात. त्याचे सरचिटणीस आपले डॉक्टर विश्वासराव. आता जे गोष्ट केली त्यात सत्य सांगितलं आहे. कारण त्याला असंच जमत नाही. नाही तर पत्रकार लोक काय विचार करायचे, जाऊ द्या आपलं काय करत आहे, त्याला सांगायची गरज काय आहे. त्याचप्रमाणे आज आपल्याकडे USP आहे कुणाल भाऊ. तिथे बसले होते, आता इथे बसले बघा. तुम्ही पण तिकडे बसले, तुम्ही उद्या इथे बसणार, ध्यान ठेवा. इथे बसण्यासाठी काय करायला पाहिजे, मेहनत करायला पाहिजे. भरपूर चांगला मार्गदर्शन केलाय, भरपूर मेहनत करा. त्यासाठी मी सांगत होतो, मातृ देवो भव, इथे एकच आहे. पितृ देवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. सर्व इथे काय आहे. विद्यार्थ्यांनी जेवढी मेहनत केली तेवढा यश मिळतो. यश कोणी देऊ शकत नाही, देव पण देऊ शकत नाही. यश आपल्या कारण देऊ शकते. सरनी सांगितलं ना, मला जे यश मिळालं तर भारतात कोणाला नाही मिळालं. आज भारत सर्व पैशासाठी खाऊ खाऊ करतो, द्या 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 द्या. मी दुनियात सांगतो घ्या 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 घ्या. कारण आपले पैसे नाही घ्यायचे आहे. देवाने दिले, आपण करण केला, म्हणून मेहनत केली म्हणून मिळालं. तुम्हाला पण मिळेल, पण मेहनत करायला पाहिजे. आज पुरुषात कमी झाला आहे. हा, मुलीच्या पुरुषात भरपूर आहे. कारण माझ्याकडे 90,000 मुली आहे. पण मुले काय करते, मोबाईलमध्ये टाइम वेस्ट करते. काय ध्यान ठेवा. जर खरा विद्यार्थी व्हायचा असला, इथे बसायचा असला, कमिशनर व्हायचा असला, कलेक्टर भरपूर कलेक्टर तुमच्या अहमदनगरमध्ये यांनी कवडे माझे विद्यार्थी होते. एक वेळा मी कुठेतरी कार्यक्रम द्यायला होतो, बाळ उभे होते. लोकांनी सांगितलं तुम्ही स्टेजवर या. नाही पण ते नंदीबाई आला आणि त्याच्यानंतर त्या स्टेजवर आल्या. म्हणजे किती कलेक्टर सगळा माणूस किती मान देते आपल्याला. का म्हणून देते, कर्मापुढे देते. मला तोंड बघून नाही देत. पण तुम्हाला पण असा कर्म असे केले, पुढचा असं केले, आई वडिलांचं नाव सोडतो,
शाळेचं आमचं नाव होतं. आज भारतामध्ये आपले 67 कलेक्टर आहे, पोलीस कमिशनर आहे, CM 300 आहे, डॉक्टर 300 आहे. विदेशमध्ये 15,000 पासून जास्त विद्यार्थी आहेत. परवा मला पुण्याला गावात की तुम्ही गावकरी पेपर तुमच्या आहे का? रोज येते तुमच्या बातमी. माझी बातमी नाही, माझी एक कर्माची बातमी आहे. मी कर्म करायला जातो, घरी बसत नाही एक दिवस. माझी वय 85, 85 विचार करा तुम्ही. काल कुठे होतो? परवा नाशिकला होतो, काल कोपरगावला होतो, त्याच्यानंतर राजगुरुनगरला गेलो, त्याच्यानंतर लोणावळ्याला गेलो, त्याच्यानंतर ठाण्याला गेलो. पण आज सकाळी गेलो तुमच्या सर्वांच्या दर्शनासाठी. मुलामध्ये देव असतो, काय ध्यान ठेवा. पण देव कुठे राहणार? मोबाईल नाही वापरणार. कुठला व्यसन केला तर देव राहत नाही, फार ध्यान ठेवा. विद्यार्थ्यांनी कुठला व्यसन नाही झाला पाहिजे. आम्ही गुजरातला 4 दिवसापूर्वी पाकिस्तान निवडणूक होत तेव्हा 90 लोकांनी मावा सोडला, म्हणजे गुटखा सोडला. ते पण महिलांनी. त्याच्यामध्ये 75-80 महिला होती. गुटखा पुढे समोर ठेवणार, मंदिराचा उद्घाटन करायला. तर सांगायचा माझा उद्देश आहे, शिक्षण घ्या. सरस्वती मोठी बहीण लक्ष्मीकांत म्हणजे व्यासपीठावर भरपूर पाहुणे आलेले आहेत. सरस्वती मोठी बहीण लक्ष्मीकांत. सरस्वती आली की लक्ष्मीच्या जवळ आली. आता हिला पुढे हात मागवायला लागणार नाही. आमच्या पत्रकाराला विश्वास ठेवण्यामध्ये अख्खा भारतात मी फिरतो, ते माझ्याबरोबर विदेशमध्ये, पण देते काही नाही काय देते. परवा पण मी राहता गेलो होतो शिर्डी जेवायला. मंदिराचे काम चालू होतं, एक राजा तिथे. त्याच्या 8 दिवस पूर्वी गेलो होतो मी भोपाळला. एक मंदिराच्या पाठवणच्या मंदिराला 10 कोटी बासमती दिले. एवढं तुम्हाला द्यायची गरज नाही, आपल्या मंदिरात पैसे भरपूर आहे. त्याने बघा बाबा मी महाराष्ट्रातून आलो आहे, मला द्यायला पाहिजे. 10 कोटी बासमती, 15,000 लोक होते. तर सांगायचं देणाऱ्याच्या तोटा नाही, भारतात घेणाऱ्याच्या तोटा. मी तुम्हाला सगळे आव्हान करतो, इथे तुमच्याकडे आव्हान करत नाही. आता भारतात जाऊन आव्हान करतो, गिराक पाठवा माझ्याकडे. घेणारे देणारे नाही. काही लोक सांगते 100 सिया द्यायचे, म्हणजे सिया नको, कुत्रा मिळाली पाहिजे मला. आपली व्यवस्था द्यायची काय करतो. विश्वासावर उद्घाटन केलं. एसीची व्यवस्था आहे, कुत्रा आपल्याकडे रोज 200 येते आणि कायमसाठी 280 मध्ये आहे. तर त्यामध्ये पण देव आहे. आपण दरवाजावर आला तर दिला ठीक आहे, 2 मिनिटात पडून द्या. माणूस नाही पडणार, पण कुत्रा पडून द्या. त्याला काय आपल्या खास घातला. सरस्वती मोठी वेळ लक्ष्मी लहान आहे. एवढी सरस्वती घडलेली शक्ती वाढेल. इकडे बघता इकडे बघता. मी पण तिकडे बसतो एक दिवस, विद्यार्थी होतो. आता इकडे बसतो. ते देवाची कृपा आणि मेहनत शिवाय काहीच फळ मिळत नाही. प्रिन्सिपाल शिक्षक तो शिकवते, पण त्याच्याबरोबर आपल्याला पण तेवढा मनन केला पाहिजे. घरात आले आई वडिला नमस्कार करा, रोज नमस्कार करा, काही नुकसान नाही. गेले शाळेपासून तिथे पण नमस्कार करा आणि आमच्या आचार्याला पण नमस्कार करा, काही नुकसान नाही त्याच्यामध्ये. जेवढे म्हणतो तेवढे देवाला जास्त गमत असते. खास तेव्हा आई वडील देवापासून मोठे आहे. आई वडील मुलं नाही इथे आहे. आमचे किंवा कुणाल साहेब हे सर्व आहे. आई वडील मोठे आहे, त्याला कधी दुखू नका. त्याला दुखू नये तुम्ही कलेक्टर द्याल, तुमची किंमत 0 मी समजतो. माझे सगळे एअरपोर्टवर सगळे लोक मोठे मोठे विद्यार्थी नाव कमवलेले आहे. आणि त्या एअरपोर्टचं मॅनेजर कस्टमर अधिकारी नेपाळला जायचा होता. तो कस्टमर अधिकारी काय बसली होती पेड सूट घालून वरती आणि आम्हाला चेक करते नांदीबाईच्या ठिकाणावर. खाली उतरली पाया गए बोला बाबा आपने बहुत मुझे मारा है. क्यों बोला? तो आपकी विद्यार्थी ने मुझे अभिमान आया कि कस्टम अधिकारी नेपाल में जाने के लिए सही करती है, वो नीचे बैठे. तो मैं तो व्हीलचेअर में कसा करता होता. मला मॅनेजरने सांगितलं घेऊन जाऊ बाबा, कसा चालून जाते लई लांब आहे. घेतला. म्हणजे सांगायचा उद्देश एक शक्ती आहे माझी. विद्यार्थ्याला शिकवतो, मला शक्ती मिळते, भक्ती मिळते. जिथे जातो तिकडे माझे विद्यार्थी आणि जिथे जातो तिकडे मला कोणी पण भेटते. आमच्या गावात तुम्ही या, आमच्या गावात तुम्ही या. आणि मी आता भारतात फिरत असतो. महिन्यात आज 2 दिवस 3 दिवस 4 दिवस राहतो आणि फोन करून आलो तुला भेटतो. असं कधी समजू नका की मी राहत नाही. राहत नसतात जेव्हा लोकांना बोलवतो तेव्हा मी काय करतो. नाही हेलिकॉप्टरमध्ये मी फिरतो, मोटरसायकलमध्ये फिरतो, मोठी गाड्या आहेत त्याच्यामध्ये फिरतो. पण ज्याला वेळ दिली असेल तर चक्कर मारा नाही सांगणार, कारण मजबूरचा लाभ नाही घ्यायचा. त्यांच्या कारण ते आरोग्य सर एवढी मेहनत करते, राहत दिवस माझ्याबरोबर भरपूर फिरते. त्यांच्याकडे तुम्ही गेले तर तुम्ही परत येणार नाही, मी खात्री सांगतो.
माझ्या प्रपोजल तिथे दिला तर चालतं. कारण गावकरी पेपर मी सगळं विदेश सूट होणार मला म्हणजे विदेशी लोक सांगते आपल्याला पैसे पाठवत नाही. पैसे का बात करतो. महाराष्ट्र शासन का नाम जय भगवान है. डॉक्टर बापा योजना आहे. आज किती वर्षापासून चालू आहे योजना. पण कोणाकडे हात लावायचे काम नाही करत. मात्र देवाला पण सांगत नाही तुम्ही द्या मला. कारण देव देऊ शकत नाही, करून देऊ शकते. तरी पत्रकार संघाला धन्यवाद देतो. गेल्या वर्षी पण हजारो लोक होते, मुले पण भरपूर होते. हे देव आहे, भविष्य नागरिक आहे, भविष्य कमिशन इथे होणार, भविष्य कलेक्टर याच्यामध्ये होणार, भविष्य चांगला नागरिक इथे होणार. तो खास ध्यान ठेवा. भरपूर शक्ती आहे शिक्षकामध्ये. परवा मी राज्यपूर्ण गेला खेळला, एक शिक्षक रिटायर होते. त्याचे वय मला वाटत दिसत होती 50, पण रिटायर झाले मला काही कळत नाही कसं वर झालंय. एकदम मस्त एवढी बॉडी रिटायर झाला. 5:30ला कार्यक्रम होता, सगळे स्टेज भरला होता, पण 20 लोक आणि ते बाल उभे होते. ते विशेष आणि मला 5:30च्या वेळेस 6:30च्या रस्त्यामध्ये काही लोक मंचावर उभे होते. मला घेऊन गेले त्याच्या घरी. आता घरी गेले म्हणजे अर्धा जातो. मग ते बिचारे दोघे बाल आणि कार्यक्रम तुम्ही झाला एवढा मेवला तू विचार पाहिजे नाही उभे तुला नाही तुम्ही येणार बाबा. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व बनलेले पालक, विद्यार्थी, पत्रकार बांधव आणि नागरिक सर्वांना नमस्कार. आज खरं तर अतिशय अभिमानाचा दिवस आहे. सर्व पालकांसाठी, सर्व शिक्षकांसाठी आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी की वर्षभर जी आपण मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं फलित म्हणून आपला गौरव होत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे त्यांचा गौरव होतोय. आणि त्याचबरोबर या गुणवत्तेसाठी ज्यांनी मेहनत घेतली, विद्यार्थ्यांनी मेहनत घेतलीच, पण त्याच मागे शिक्षकांची पण तेवढीच मेहनत असते. तर त्या अशा शिक्षकांचा आणि मुख्याध्यापक सरांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यासाठी अतिशय हा अभिमानाचा दिवस आहे. याच निमित्ताने जे विद्यार्थी ज्यांनी गुणवत्ता सिद्ध केली तर त्यांचा सन्मान होतो. तर हा सन्मान होतानाच काही असे आता विद्यार्थी शाळेमध्ये असतात की प्रत्येकाला स्पर्धेमध्ये यश मिळत नाही. तर हे यश जे आहे ते यश जर समजा आपल्याला मिळालं आपल्या मेहनतीमुळे तर नम्रतेने ते स्वीकारलं पाहिजे. आणि अपयश जर आलं तर तेवढ्याच धैर्याने त्याला सामोरं गेलं पाहिजे. तर हेच आजच्या आपल्या जीवनाचं, भविष्याचं आपलं घडवायचं असेल तर आपण हे सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे. समजा तर आज वास्तविक आमचे ॲडिशनल एस पी सर वागचौरे सर येणार होते, पण त्यांना नगरमध्ये त्यांची एक छोटीशी मीटिंग लागली. त्यामुळे सर मला बोलले एक अतिशय चांगला कार्यक्रम आहे, विद्यार्थ्यांचा गुणगौरव आहे, त्यामुळे तू नक्कीच तिथे जाऊन ये. त्यामुळे मी थोडा यायला उशीर झाला. एक पोलीस स्टेशनला तिथे थोडा वेळ बसलो. तर पोलीस स्टेशनला बसल्यावर तुम्हाला माहिती आहे तिथे काही लोक यायचे थांबत नाही. ते एक लोक करत वेळ झाला, त्यामुळे थोडा उशीर झाला, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. तरी एक विद्यार्थी मित्र सगळे ते बसलेले आहेत. तर माझी एक शाळेची आठवण तुम्हाला सांगतो. आमची अशी शाळा होती, नगरपालिकेची शाळा होती. पण शाळा जरी छोटी असली, वर्ग फक्त 4 होते. प्राथमिक शाळा जी असते 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग होते. नंतर ते वाढले 7वी पर्यंत झाले. पण ते जे शिक्षक होते अतिशय मेहनत घेणारे होते. त्यांचा कटाक्ष होता की सर्व विद्यार्थ्यांनी आपला जो अभ्यास आहे तो व्यवस्थित करावा, आपल्या आयुष्यामध्ये पुढे जावं. त्यांनी मेहनत घेतली आमच्यावर आणि जवळपास आमच्या जो तो वर्ग आहे जवळपास सर्व विद्यार्थी आपापल्या क्षेत्रामध्ये काही ना काही करतात. तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे सर्व विद्यार्थ्यांनी की आपले जे शिक्षक आहेत त्यांच्याविषयी आपण नेहमीच कृतज्ञ राहायला पाहिजे. आणि सर्व विद्यार्थी मित्र जमलेले आहेत. तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला कुठली गोष्ट सगळ्यात पहिली आवश्यक आहे, कोण सांगेल? समजा आपल्याला पुढे जायचं आहे, आपल्याला मोठं काहीतरी व्हायचं आहे, सगळ्यात 3 गोष्टी लागतात त्यासाठी, बेसिक गोष्टी. ते बरेचसे मोठे सुद्धा मुलं आहेत, 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी आहेत. स्वप्न असतं ना, स्वप्न मला काय व्हायचं आहे, बरोबर ना? वैभव सूर्यवंशी माहिती सर
बघा लगेच हो सगळ्यांचा. आता वैभव तुमचं वय काय असेल? किती लोकांचं आपलं आहे 15 वर्ष वय इथे? तर 12 वर्ष किती आहेत? बरेचसे आहे. तो प्रॅक्टिस किती वर्षापासून करायचा वैभव? त्यांनी काय पाहिलं? स्वप्न पाहिलं ना की मला काय व्हायचंय. त्या दृष्टीने त्यांनी काय चालू केली? मेहनत. तर दुसरा आपला आहे आवश्यक गोष्ट की कष्ट करण्याची तयारी. समजा एखादं स्वप्न आपण बघितलं तर त्या दृष्टीने आपल्याला कष्ट पण केले पाहिजे. असं आहे का आपण स्वप्न बघितलं लगेच देव येणार आपलं स्वप्न पूर्ण करणार? असे माझं आहे तर देईल खटल्यावर, असं होत नाही. बरोबर ना? त्यामुळे आपण संध्याकाळी स्वप्न बघितलं तर आपल्याला त्या दृष्टीने आपण मेहनत पण आपण तयारी घेतली पाहिजे. कष्ट करण्याची तयारी पाहिजे. कष्ट केले तरच आपलं ते ध्येय आपलं पूर्ण होऊ शकतं. आणि सगळ्यात तिसरी महत्वाची गोष्ट हे म्हणजे आपल्या आई वडिलांचे आणि गुरुजनांचे आशीर्वाद. बरोबर ना? जर तुम्ही आपल्या आई वडिलांचं ऐकलं, शिक्षकांचं ऐकलं तर निश्चितच आपल्या आई वडील शिक्षक आपल्याला अतिशय चांगलं मार्गदर्शन करत असतात आणि आपलं भलं व्हावं हीच आपल्या आई वडिलांची, शिक्षकांची, गुरुजनांची इच्छा असते. त्यामुळे आजकाल काय झालंय, जरा काही विद्यार्थी आपले वडील ओरडले किंवा शिक्षक ओरडले लगेच बसून बसायचं, आई वडिलांची बोलायचं नाही, शिक्षकांची तक्रार करायची. असे प्रकार काही वेळा होतात. तर तुमचं सगळ्यांचं हेच सांगणं आहे की जे आपले विद्यार्थी आपले पालक ओरडतात, आपले जे शिक्षक ओरडतात ते आपल्या चांगल्यासाठी ओरडतात, आपलं भविष्य चांगलं व्हावं म्हणून. त्यामुळे ते कधीही आपण सकारात्मक घ्यायचं, पॉझिटिव्ह घ्यायचं, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी आपण 100% आपल्या ध्येयाप्रती आपण पोहोचू शकू. आणि आता चौथी गोष्ट याच्यामध्ये आपले ऍड होते ती म्हणजे अशी की व्यसनांपासून आपण दूर राहायचं आहे. आजकाल काय झालंय की सोशल मीडियाचा अतिरेक झाला, सगळ्यांकडे मोबाईल आलेले आहे. त्यामुळे तुम्ही बघत असाल त्यामुळे कुठल्या प्रकारे किती आपल्याला प्रलोभन वाटलं, काय वाटलं, बरेचसे मुलं तुम्ही आता 12-13 वर्षाच्या पुढे दिसत आहेत. तर कुठल्या प्रकारे आपण व्यसनाच्या नादी लागायचं नाही. जो व्यसनाच्या नादी लागला त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं हे लक्षात घ्या. तुमच्याही बरेचसे जुने जाते लोक तुम्हाला सांगतील, आजोबा सांगतील, आई वडील सांगतील व्यसन करू नका, कुठल्या प्रकारे करू नका. पहिले आपण सांगायचो की आता एखादा मुलगा झाला 17-18 वर्षाचा तेव्हा आम्ही सांगायचो की बाबा असंच आहे. पण आजकाल काय झालंय, मुलं झाली हुशार. बरोबर ना? हे सगळं माहितीचं युग आहे. सगळ्यांना आपल्याला लवकर माहिती मिळते की काय काय गोष्टी कशा घडतात. त्यामुळे आपल्याला लवकरच हे प्रबोधन होणं गरजेचं आहे. त्यामुळे यशस्वी होण्याच्या दृष्टीने ही चौथी गोष्ट पण आपण लक्षात घेतली पाहिजे की कुठल्या प्रकारे आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये आपण व्यसनांपासून दूर राहायचं आहे. तर निश्चितपणे आपण जे आपलं ध्येय ठरवलेलं आहे ते आपण पूर्ण करू. इथे सर्व आपले गुणवंत विद्यार्थी आहेत आज आलेले, तर त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एखादं ध्येय ठरवावं आणि त्या ध्येयाप्रती कटिबद्ध राहून आपली पुढची वाटचाल करावी. आणि या वाटचालीसाठी मी आज आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि जे आपले शिक्षक आणि मुख्याध्यापक सर इथे जमलेले आहेत त्यांना देखील त्यांच्या कार्याबद्दल मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.